आज आपण अशा एका अभिनेत्रीच्या घरी जातोय जिच्या लेकीनं तिला तिच्या 50व्या वाढदिवशी हे घर गिफ्ट दिलंय. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेली, ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. जाऊयात अभिनेत्री रसिका धामणकर यांच्या घरी. हॅलो, हाय, वेलकम वेलकम. फायनली खूप कॉंग्रॅच्युलेशन्स Thank you. नव्या घरासाठी. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. खूप सुंदर. सगळ्यात आधी मला सांग, कसं वाटतंय लेकीने गिफ्ट दिलेलं हे घर आहे? स्वप्न, है ना? स्वप्नातलं घर. आणि मी खूप खुश आहे. मुलीनी मेहनतीने, तिच्या मेहनतीने कमवून गेलेल्या पैशाने तिने मला एक सुंदरसं घर गिफ्ट केलंय. ओके, आय एम व्हेरी लकी. ती कुठे आहे आता? ती युकेला असते, लंडनला. तिथे जॉब करते. MS केलं तिने तिथेच आणि आता तिथे जॉब करते. मग घर झाल्यापासून ती इथे आली आहे का नाही आली आली ना. अजून? हां. आली. वास्तुशांतीला होती, त्यानंतर तिचा आता साखरपुडा झाला, हो, जस्ट गेली ती काही दिवसांनी. तुझ्याकडे बघून बिलकुल वाटत नाही तुला 2 एवढी मोठी मोठी मुलं आहेत ते. हो, थँक्यू थँक्यू. कसं मेंटेन करते स्वतःला? काही नाही, मी सगळं खाते आणि मी Okay. सगळ्यांना सांगेन, सगळं खा, हं. मस्त एन्जॉय करा, आनंदी राहा, सगळ्यांसोबत खूप मज्जा मस्ती करा. करत राहा. क्या बात आहे. चला घर बघूयात. सांग मला घराबद्दल. हा ड्रॉइंग रूमचा सेटअप. आणि हां. मला ना अशा शोपीसेसची खूप आवड आहे. हां, आणि असं म्हणतात की गौतम बुद्धांची मूर्ती हां. किंवा शिवाजी महाराजांची मूर्ती, कामधेनूची मूर्ती, हां, हां. ह्या वस्तू आपल्याला कोणीतरी गिफ्ट करायला हव्या. आपण ते विकत घ्यायच्या नसतात. आणि मला बघा इतके सगळे गिफ्ट मिळालेले आहेत. गिफ्ट मिळालेले आहे इथे. किती मस्त आहे. जाऊया आपण जरा इथे बघूया. इथून सुरुवात करूया. हे काय किती मस्त दिसतंय ते. हा आहे मातीचा लॅम्प. म्हणजे Okay. ऍक्च्युली याला हँग करायचं असतं, हां. पण अजून मी सांगितलं ना की नुकतंच आम्ही इथे शिफ्ट झालोय, त्यामुळे अजून सगळ्या गोष्टी तयार झालेल्या नाहीयेत. सो मी इथे, मला खूप आवडला, मी ठेवलाय तो तिथे शोकेसमध्ये. त्यानंतर ही शिवाजी महाराजांची मूर्ती मला लग्नाची बेडीचे जे क्रिएटिव्ह होते त्यांनी गिफ्ट केलेली आहे. ओके. त्यानंतर सरस्वतीची सरस्वती मूर्ती आहे, मला माझ्या प्रिन्सिपल मॅडम आहेत जिथे मी जॉब करते कॉलेजला, त्यांनी मला ही गिफ्ट दिलेली आहे. त्यानंतर गौतम बुद्धांची मूर्ती मला आमचे भांडूपचे एक माझे रेग्युलर जे ऑटो रिक्षावाले दादा होते त्यांनी दिली. गणपतीची मूर्ती पण मला अशीच एका कार्यक्रमामध्ये किती मिळाली. सुंदर मूर्ती आहे ती गणपतीची. आणि वरती कामधेनूची मूर्ती पण आहे, ती पण माझे गुरुवर्य आहेत त्यांनी मला दिली. विठ्ठल रखुमाई पण आहे बाजूला. तू आता म्हणालीस की ज्या कॉलेजमध्ये तू जॉब करतेस प्लस ऍक्टिंग, दोन्ही गोष्टी कशा मॅनेज होतात? तारेवरची कसरत नाहीये ही, कारण इकडे ना कामाची किंवा वेळेची कमिटमेंट मोठी आहे, राईट? सो दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतेस? 2017 पर्यंत मी कॅमिओ करत होते, त्यामुळे मला कॉलेजला रेग्युलर जाणं शक्य होतं. पण 2018 पासून मी कंटिन्यू लीड करते सिरियल, म्हणजे हिरोची आहे किंवा हिरोईनची आहे, त्यामुळे मला पूर्ण 12-13 तास सेटवर द्यावे लागतात सिरियलसाठी. त्यामुळे माझ्या प्रिन्सिपल मॅडम इतक्या कोऑपरेटिव्ह आहेत की त्या म्हणाल्या की मी तुला सोडणार नाही, तू रेग्युलर आहेस, आता तू पार्ट टाइम कर. मग तू पार्ट टाइम करते? मी कधी, जेव्हा मला इकडे काम नसतं, जेव्हा मला सुट्टी असते, तेव्हा मी कॉलेजला जाते. किंवा काही असं महत्वाचं असेल, लाईक नॅकची मीटिंग असेल किंवा कुठल्या इन्स्पेक्शन असेल किंवा राऊंड असेल युनिव्हर्सिटीचा वगैरे, मग त्यावेळी मी. कोणता विषय आहे तुझा स्पेशलायझेशन? मी DED ला शिकवते आणि BEd ला मी MAd केलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधून. क्या बात आहे. ज्या कॉलेजमध्ये मी DED आणि BEd आणि MAd केलं त्यांनीच मला लावून घेतलं. अभिनय कसा घडला मग? अभिनयाचा किडा लहानपणापासून, म्हणजे जन्मतः होता. लहानपणापासून मी ऍक्टिंग मध्ये होते, म्हणजे खूप स्टेज केलेलं आहे, शाळा कॉलेजेसमध्ये भरपूर बक्षिसं मिळालेली आहेत, त्यामुळे ते एक होतंच. हळूहळू हळूहळू मग लग्नानंतर मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर मग चालू होते प्रयत्न आणि चान्स मिळाला. ओके, सो पुढे जाऊया. इथे छान येस कॉफी मग्सही दिसत आहेत. हे तू आवर्जून ठेवलेत का हे असे सगळे? हो हो हो. हे म्हणजे काही ठिकाणी जसं आपण जातो कार्यक्रमानिमित्त, TV9 महाराष्ट्राला माझी मुलाखत घेतली होती वर्षापूर्वी, तर तेव्हा तो दिलेला आहे. त्यानंतर ही ती फुलराणीचे आमचे 300 भाग पूर्ण झाले होते, 300 प्रयोग पूर्ण झाले होते. कोठारी विजयनच्या मी जवळपास 3 ते 4 सिरियल सलग केल्यास तेव्हाच आहे ते. एक ओके. हे माझ्या मुलीने तिथून आणलेले सगळे UK वर छोटे. आपण गांधीजींचे बंधन म्हणतो
ते आहेत. ओके, मस्त, किती छान आहे. आणि हे इंटेरियर बनवण्यामध्ये कोणाचे इनपुट्स जास्त आहेत सगळ्यात? कोणी किती मेहनत घेतली? मी, मुलगी, मुलगा, केदार, अंतरा, आम्ही सगळ्यांनी तिघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. आणि मला झाडांची खूप आवड आहे. म्हणजे मला असं वाटतं की निसर्ग आणि संगीत हे सगळ्यात मोठे स्ट्रेस बस्टर आहेत. त्यामुळे मला सगळ्यांनी ही झाडं सुद्धा ही मला गिफ्टच आलेली आहेत. ओके, बाल्कनीमध्ये तुला दिसतात. मला ना खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. बस जरा आपण गप्पा मारू, मग बाल्कनीमध्ये जाऊ. नक्की नक्की नक्की. असं असतं ना की आपलं घर स्वतःचं कसं दिसणार किंवा ते कसं दिसायला पाहिजे यासाठी एक काहीतरी विजन असतं की कसं असेल माझं घर बाबा, किंवा त्याच्यामध्ये काय काय असेल. तिने तर गिफ्ट दिलंय तुला हे घर, पण तुझ्या डोक्यामध्ये अशा सगळ्या कल्पना होत्या की आपलं घर कसं दिसेल, की तिला वाटत होतं अंतराला की आपण कशा प्रकारचं घर बनवूया? मुळात अंतरालाही झाडांची खूप आवड आहे, मलाही आहे, केदारलाही आहे, मिस्टरांना आहे. त्यामुळे आम्ही आधीपासून ठरवलं होतं की घर घ्यायचं ते खूप सगळ्या बाल्कनी असतील तेच. आणि त्यासाठी मी 3 वर्ष म्हणजे लग्नाची बेडी सिरियलचा सेट इथेच होता मीरा रोडला. त्यामुळे मी 3 वर्ष इथे अपडाऊन करत होते. जेव्हा कुठे राहायचा तुम्ही? भांडुपला. ओके. तिथे पण आमचा 1 BHK, आता तो रेंटवर दिला. तर 3 वर्ष मी इथे सर्वे केला की मला जसं हवं तसं घर मिळाल्याशिवाय मी घर विकत म्हणजे घेणारच नाही. त्यामुळे आता मला माझ्या मनासारखं घर मिळालेलं आहे. अख्ख्या घराला, हॉलला मोठी बाल्कनी आहे, प्रत्येक बेडरूमला बाल्कनी आहे. त्यामुळे मी सगळीकडे झाडं लावणार आहे मस्त. पण तिने जेव्हा तुला सरप्राईज दिलं, तुला आयडिया होती की असं काही सरप्राईज प्लॅन म्हणजे आम्हाला घ्यायचं होतं, पण तिने नंतर सांगितलं की नाही हे घर मी तुला देणार आहे. ओ काही शपथ. पण तिने कसलं प्लॅनिंग केलं असेल आधीपासून, बिकॉज घर घेणं ही 28 आणि सोपी गोष्ट नाहीये. त्यावेळी म्हणजे जेव्हा मला तिने सांगितलं की नाही मी हे सगळं डाऊन पेमेंट वगैरे सगळं मी करणार आहे, मी खरंच सरप्राईज होते त्यावेळी की बापरे तू जमा कसं केलं. कारण बिलकुल सोपं नाहीये ना. आणि युके मध्ये तशी खूप महागाई आहे. बरोबर. आणि तिचा स्वतःचा खर्च सगळं करून तिने जे काही डिपॉझिट केले होते, तर खरंच खूप म्हणजे आय एम व्हेरी लकी. क्या बात. मस्त. तू आता बाल्कनीचा उल्लेख केला, जाऊयात बाल्कनीमध्ये. बाल्कनीत जायच्या आधी इथे एक छान सेक्शन केलंय जिथे ट्रॉफीज आहेत सगळ्या. आपण त्या ट्रॉफीजही बघूया या इथे. ही एक अशी गोष्ट असते ना, कौतुकाची थाप असते नाही, आणि त्या ट्रॉफी अशा डोळ्यासमोर बघूनच छान वाटतं की वाव, काम इतकं छान केलंय आणि अजून छान काम करायचंय, है ना. आपण जर ओपन करूया. हो. मला सांग या ट्रॉफीज. इथे मी फक्त अर्ध्या ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत आणि अर्ध्या मी आतमध्ये ठेवल्या, कारण हा पूर्ण सेक्शन कमी पडत होता. एवढ्या ट्रॉफीज आहेत या. त्यामुळे ज्या नवीन होत्या आता आलेल्या रिसेंटली त्या मी सगळ्या नाही. ते मला सांग जरा. गारंबीचा बापू म्हणून माझं एक नाटक होतं, त्या नाटकाचे 25 भाग झाले होते, तेव्हाची ती ट्रॉफी आहे. त्यानंतर हे सन्मान चिन्ह मला एका संस्थेकडून मिळालं होतं. वरती स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं आहेत ती सगळी. आणि ही खाली पण ती फुलराणीची ट्रॉफी आहे. ते 300 भागाला त्यांनी कप दिला होता आणि आय थिंक 500 प्रयोगाला ही ट्रॉफी दिली होती. ही सगळी सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी पण आहे इकडे. अंतराची पण आहे. ती III म्हणजे कॉलेजला असताना ती सेक्रेटरी होती, तेव्हाची ट्रॉफी आहे ती तिची. ओके. पण असं असतं ना की एक प्रोजेक्ट असतो किंवा एक ती ट्रॉफी असते की ती आपल्या खूप जवळ असते. मे बी ते पहिलं काम असेल किंवा रिकॉग्निशन मिळवून देणारं पहिलं काम असेल. यांच्यापैकी किंवा ज्या ट्रॉफीज ते नाहीयेत त्यांच्यापैकी मला एखादी सांग की ती व्हेरी क्लोज टू युअर हार्ट, ती कोणती आहे? गारंबीचा बापू. काय किस्सा आहे ह्याचा, या प्रयोगाचा, या नाटकाचा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं की मी, जिने फक्त आजपर्यंत एक प्रेमळ आणि सौज्वळ आई, अशी रडणारी वगैरे सोशिक, तिने तिथे त्या नाटकामध्ये एक खलनायिका साकारली होती आणि त्या अख्ख्या नाटकाची एकमेव ती खलनायिका होती. म्हणून ते नाटक मला खूप आवडतं, खूप जवळचं वाटतं, कारण तो रोल माझ्या स्वप्नातला रोल होता. मला अजूनही तो तसा रोल करायचा आहे सिरियल मध्ये, पण मी कंटिन्यू प्रेमळ आई करतेस, त्याच्यामुळे ती प्रेमळच आई येते वाटायला. ओके, चला जाऊयात बाल्कनीमध्ये. बाल्कनी माहितीये माझा पण खूप आवडता विषय, मला खूप आवडतात बाल्कनी करायला. चला बघूयात बाल्कनी. निवांत आहे इकडे, अजून बनतंय ना, काही गोष्टी आणून ठेवतेस, काम चालू आहे अजून. मला जरा इथे इंटिरियर करायचंय, बाल्कनीचं डेकोरेशन अजून पूर्ण झालेलं नाहीये. तुला माहितीये हे झाड कुठलं? कल्पवृक्ष. ओ, हा कल्पवृक्ष सुद्धा मला कोणीतरी दिलेला आहे. आणि हे बघ, याला पालवी फुटते आता घेत आहे. छान ना, ऊन आणि पाऊस दोन्ही लागत असेल आता. तुळस आहे,
हे कसलं झाड? शेवंतीचं. शेवंती. पांढरी शेवंती, लाल शेवंती, हा, तुळस आणि खूप काही अजून करायचं इथे. इथे बनतंय आणि व्ह्यू तुला जरीही बिल्डिंगचं असलं तरी छान आहे ना. सिटी व्ह्यू आहे हा, सिटी व्ह्यू. आणि समोर काहीही होणार नाहीये बिल्डिंग वगैरे, इकडे समोर इथे गार्डन तयार होणार आहे. ओके. आय थिंक स्विमिंग पूल की गार्डन काहीतरी होणार. ओके. तू म्हणालीस की तुम्हाला बाल्कनी असणारं घर हवं होतं, तर जेव्हा सुट्टी असते किंवा आज शूटिंग नाहीये किंवा कॉलेजही नाहीये, तर मग इथे किती वेळ घालवतेस बाल्कनीमध्ये? सकाळचा चहा बाल्कनी आणि नंतर मग संध्याकाळी सुद्धा मस्त आम्ही गप्पा वगैरे करत इथे कधीतरी. पक्षाच्या घरट्याबद्दल बोललीस ते? हे बघ, हे पक्षाचं घरट आहे इथे. ओ रे बापरे. आणि ना ते त्यांनी इतकं सुंदर तयार केलंय आणि ते मी सगळं बघितलं. एक एक पान आणि एक एक ते गवत आणून ठेवायचे. त्याच्या आतमध्ये 4 पक्षी आहेत. हो. आई शपथ. पण त्यांना सुरुवातीला त्यांना भीती वाटत होती, उडून जायचे पटकन. पण आता त्यांना इतकी सवय झाली आहे ना आमची, की आता आम्ही असं आजूबाजूला फिरतही असलो तरी ते उडत नाही. इतकी सवय झाली आहे त्यांना. तर मी पण ते छान बांधून ठेवलं त्यांचं. अगदी. पण मला सांग, हे घर टापटीप ठेवण्यामध्ये, एकदम स्वच्छ ठेवण्यामध्ये किती आग्रही असतेस तू? कारण ऑब्व्हियसली केदार आहे घरी आणि किती नाही म्हणलं तरी घरामध्ये पसारा होतो, राईट? तर तुझं त्याच्याकडे लक्ष असतं की पसारा झाला नाही पाहिजे बाबा घरामध्ये, अशी आहेस तू आधीपासून? येस, माझी खूप चिडचिड होते जेव्हा पसारा दिसतो. म्हणजे मी सेटवर सुद्धा असते ना, मेकअप झाल्याबरोबर मग मी सगळं जागच्या जागी करून नंतर मग टेक साठी जाते. मला घर नीटनेटकं लागतं. मी थोडा त्रास होतो त्याचा मला पण, कारण संध्याकाळी येऊन परत सगळं आवरायचं. त्यामुळे पण ठीक आहे. आता म्युझिक रूम बघूया का तुझी? जिथे तुझं सगळं म्युझिक रिलेटेड गोष्टी आहेत. सजलेली नाहीये बरं का, म्हणजे जस्ट माझा एक म्युझिक सेटअप आहे जिथे मी प्रॅक्टिस करते गाण्याची इव्हेंटच्या आधी. बाकी अजून खूप काही मी सांगणार आहे तुला माझ्या म्युझिक. हो, मला खूप ऐकायचं आहे ते. ये जाऊया. तर हे सगळं इंटेरियर वगैरे, सोफा आणि या टीव्ही युनिट वगैरे, हे सगळं तुझ्या चॉईसचं आहे का लेकीच्या चॉईसचं आहे? दोघींच्या, इव्हन तिघांचे. केदारची पण चॉईस आहे. याच्यामध्ये कोणता कलर असावा, काय असावं. आणि हे ना आता झुमराकडे माझं लक्ष गेलं. काय हिस्ट्री आहे या झुमराची, फार छान दिसतंय ते. माझ्या मुलीला म्हणजे अंतराला झुंबरची खूप जास्त क्रेज आहे. ओके. आणि तिचं असं होतं की मला हॉलमध्ये झुंबर लावायचंच आहे. आणि खूप मोठं पण नाही, खूप छोटं नाही, अगदी हवं तेवढंच. सो आम्ही अख्खं मीरा रोड शोधून काढलं. आम्ही कुठे कुठे नाही गेलो ह्यासाठी. मोठे मोठे मार्केट सगळे जवळपास झुंबरचे आम्ही शोधून काढले. त्यात आम्हाला हे आवडलं. आणि हे छान असं नाजूकसं आहे आणि त्याला शंखाचा आकार आहे बघ, थोडासा दिसत असेल तर. येस. आणि खूप मोठे मोठे शँडेलियर्स लावतात ना, हे छोटं छान वाटतं एकदम, अति भक्का नाही. तिच्या आवडीचं आणि मलाही आवडलं, त्यामुळे आम्ही मग ह्याच्यावर थांबलो. आपण जाऊयात आतमध्ये. येस. हॉलमध्येच देवघर सुद्धा केलंय तू. इथे डायनिंग स्पेस आहे. इथे देवघर म्हणजे मला पण देवपूजेची वगैरे भरपूर आवड आहे, त्यामुळे छोटसच देवघर मला हवं. अच्छा, हे स्वामींचं कोण वाचतं? मी. तू वाचतेस? मी स्वामींचं पारायण पण करते वर्षातून एकदा. आम्ही अक्कलकोटला पण जातो. मला आवडतं स्वामींचा. अनुभवही खूप जास्त अनुभव आलेत त्यांचे, म्हणून मी सगळं माझं आयुष्यच त्यांना सांगितलं की तुम्ही सांभाळा. हो, किती मस्त. खूप छान. डायनिंग स्पेस पण छान आहे, छोटी हॉलमध्ये कोझी. आज जाऊया आपण. स्वयंपाक घरात जरा पसारा आहे. आय अंडरस्टँड. म्हणजे ती अशी जागा असते की ती जर स्वच्छ असली तर असं वाटतं अरे पसारा कसा नाहीये. सो इथे किचन आहे पण तिथे खूप पसारा आहे म्हणून आम्ही ते दाखवत नाही. आपण आतमध्ये जाऊया. ही केदारची रूम आहे आणि ही आमची रूम. ओके. ही आपल्या आवडीची बनवून घेतलीयस तर तू रूम. इकडे हे काय आहे? समतोल साधणं गरजेचं. हे बघ, ही सकाळ न्यूजपेपरमध्ये आईपण आणि करिअर असं एक म्हणजे स्तंभ लिहून यायचं. तर त्याच्यामध्ये माझी मुलाखत घेतली होती की मुलं झाल्यानंतर आणि तुम्ही कसं करिअर तुमचं केलं आणि किती तुम्ही वेळ देऊ शकलात घराला आणि करिअरला. पण जेव्हा ही दोघंही जन्माला आली तेव्हा मी इंडस्ट्रीत नव्हतेच. ओके. त्याच्यानंतर शिरा आले. 35व्या वर्षी मी जवळपास इंडस्ट्रीत आले. तेव्हा हे दोघं जण मोठे होते बऱ्यापैकी. पण ती मुलाखत जी झाली ती असं झालं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती पब्लिश होते ना. तर माझ्या मुलांनी माझ्या लास्ट बर्थडेला ही फ्रेम मला करून दिली, गिफ्ट दिली. वा. पण तो ऍक्च्युली खूप आत्ता ना खूप कॉम्पिटिशन आहे किंवा रोज नवीन टॅलेंट आपल्याकडे येतं आणि म्हणजे आपण लिटरली घड्याळाच्या काट्यावर पळत असतो. अशा वेळी खरंच अनेकदा ना एकतर आपण पर्सनल गोष्टीमध्ये खूप छान लक्ष देतो किंवा प्रोफेशनल, तो बॅलन्स ना अनेकदा डगमगतो. मला सांग, म्हणजे भलेही तेव्हा ते दोघं जण मोठे होते तरी सुद्धा त्या दोन्ही गोष्टी तुला कशा जमून आल्या किंवा आत्ता पण जरा तारेवरची कसरत होते असेलच. पण काय होतं, त्या दोघांचा मला इतका सपोर्ट मिळाला ना ऑलवेज की ठीक आहे मम्मी तू कर तुझं,
आम्ही आमचा अभ्यास करू. म्हणजे तुला खोटं वाटेल, मी कधीही मुलांचा अभ्यास घेतला नाही घेतलास? कधीच नाही. मला माहिती नाही त्यांच्या परीक्षा. हा, फक्त मी पॅरेंट्स मिटिंगला जायचे, मी ऍडमिशनला जायचे, मी त्यांचे काही स्पेशल इव्हेंट्स असायचे लाईक अॅन्युअल फंक्शन वगैरे, त्याला मी आठवणीने जायचे, ते मी कधीच अवॉइड नाही केलं. पण बाकी अभ्यासाकडे मला त्यांच्या फार कधी लक्ष द्यायला मिळालं नाही. ओके. महत्वाचं म्हणजे त्या दोघांच्या सहकार्यामुळे हे सगळं व्यवस्थित जमून आलं. इथे पण बाल्कनी? हा, इथे पण बाल्कनी आहे. ओके, पण ते जरा कपडे सुकतायत सध्या. ही झालेली नाहीये, इथे पण मला जरा काम करायचं. ओके. तर आणि मी इथे माझा म्युझिक बॉक्स बघूया जरा आपण तो. तर मग मी इथे माझ्या इव्हेंटच्या आधी माझी रिहर्सल माझी घरीच करतेस? प्रॅक्टिस करते, म्हणजे रोजची प्रॅक्टिस जी असते ती घरी, बाकी इव्हेंटच्या आधीची जी प्रॅक्टिस असते ती एखाद्या स्टुडिओत जाऊन करतेस. येस. आणि तू मग अशी अनुराधा पौडवाल यांचं नाव घेतलंस आणि म्हणालीस की त्या दैवत आहेत तुझ्यासाठी. सो या घरामध्ये फ्रेम जाणार आहेत ना अजून वेगवेगळ्या? माझ्यासाठी अनुराधा पौडवाल सबकुछ. म्हणजे फक्त माझ्या घरात त्यांचं मंदिर उभं राहायचं बाकी आहे. काय सांगते? तिथे सुद्धा भांडुपला पण मी त्यांचे जागोजागी फोटो लावले होते. लहानपणापासून मी त्यांना ऐकत आले, त्यांची पूजा केली आहे. बस एक 27 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस असतो आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या अकॅडमीचा माझी म्युझिक अकॅडमी ऑनलाईन, तर त्यांचे मी दर महिन्याला एक कार्यक्रम करते माझ्या विद्यार्थ्यांसाठी. तर ऑक्टोबर महिन्यातला कार्यक्रम या सेशनचा पहिला कार्यक्रम असेल आणि अनुराधा ताईंचा वाढदिवस पण त्याच महिन्यात 71वा. तर मी खूप प्रयत्न करते की त्यांना त्या कार्यक्रमासाठी पण भेट झाली आहे तुझी त्यांच्याशी एकदा, पण म्हणजे खूप ओळख नाहीये, पण चाललेला आहे माझा प्रयत्न. पण मला कदाचित त्या बघितल्यावर ओळखतील सुद्धा. त्याच्यासाठी मला नक्की बघायला आवडेल. मी बोलवेन तुला, नक्कीच बोलवेन. आणि मला तिथे आल्यानंतर म्हणजे त्यांनी जर होकार दिला तर मी त्यांचं पाद्यपूजन करायचा तिकडे विचार करायचा. पण भांडूपच्या घरात इकडे शिफ्ट होताना काय काय घेऊन आलीस? कारण युजली असतं ना गृहिणींचं की आपल्या गोष्टी येते त्या खराब नाही झाल्या त्या ठेवू नको, फेकून नको, त्याला घेऊन येऊया. तू काय काय घेऊन आलीस? काही नाही. ते घर आम्ही फुल्ली फर्निश्ड भाड्याने दिले. तिथलं कुठलंही फर्निचर आम्ही आणलं, कारण तिथून इकडे शिफ्ट करायचं म्हणजे सामानाची तोडफोड पण होते, त्यामुळे. आणि मला नवीन घरामध्ये सगळं नवीनच करायचं, एकदम फ्रेश सगळं. आपण बघूयात म्युझिक बॉक्स. तुझं साऊंड सिस्टम. हा माझा साऊंड सिस्टम, स्पीकर, आणि याच्या आतमध्ये सगळे माईक्स आणि हे वायर्स आणि रिमोट वगैरे भरपूर काय काय आहे. ते कसं चाललंय? पण ऑनलाईन अकॅडमी कशी चालली आहे? ऑनलाईन अकॅडमी मस्त रिस्पॉन्स आला मला. म्हणजे 15, 16, 20 एका पॉइंटला तर 20 विद्यार्थी होते. मग ते फ्लक्च्युएट होत राहतात, कमी जास्त परीक्षा आणि हे, तर चांगलं चाललंय म्हणजे. ओके. आणि मला 15-16च्या वरती नकोच आहे विद्यार्थी, कारण मला माझं शूटिंग जगभरात नाहीत ना हे 15-16. मॉरिशसचे 3 विद्यार्थी आहेत, USA चे 2 आहेत आणि बाकी आपल्या भारतातले आहेत सगळे. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या अकॅडमीचा जो पहिला वर्धापन दिवस होता त्या दिवशी मॉरिशसचे 3 विद्यार्थी इथे हजर होते, इंडियामध्ये कार्यक्रमाला आले होते. घरी येतात प्रॅक्टिस करायला तुझे विद्यार्थी? हो, येतात. मी त्यांना महिन्यातून एकदा ऑफलाईन बोलवते, कारण काही विद्यार्थी परीक्षेसाठी आहे, तर त्यांना जरा ऑनलाईन कधी कधी काही गोष्टी नाही कळत, असं मग त्यांना मी ऑफलाईन घरी बोलवते. आणि या बेडरूम मधली एक गोष्ट मला फार छान आवडली, ती म्हणजे असा मोठा आरसा इकडे तू करून घेतलाय ना. एक ऍक्ट्रेस टच पाहिजे कुठेतरी घरामध्ये, तर तो आरसा आहे का? येस येस येस. आणि अजून तरी पण बरंच काम बाकी आहे. मला इथे अनुराधा त्यांची मोठी एक फ्रेम लावायची आहे, त्यासाठी मी तयार करून घेतलेली आहे. किती मस्त. तर आता तू माईक घेतलाच आहेस हातामध्ये आणि आपण एवढं बोललोच आहे अकॅडमी बद्दल, तर जरा एक गाणं होऊन जाऊ दे. असंच गाते विदाउट माईक. अनुराधा ताईंचंच ऐकवते. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेली ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली. क्या बात, किती मस्त. मी पहिल्यांदाच ऐकलंय तुला असं लाईव्ह गाताना. थँक्यू. या घरातला आत्ता काहीच महिने झालेत ना तुम्ही इथे शिफ्ट होऊन? 1.5 महिना झालाय तुम्ही इथे शिफ्ट होऊन. कोणता कॉर्नर या घरातला सगळ्यात जास्त आवडता इमोशनल कॉर्नर तुझ्यासाठी झालाय? संगीत माझ्यासाठी
सगळं काही आहे. त्यामुळे मी पूर्ण वेळ, मला जेव्हाही वेळ मिळतो माझ्या कामातनं, क्लासेसमधून, शूटिंगमधून, शोजमधून, मी पूर्ण वेळ गात असतेस. कोणतं आवडतं गाणं आहे तुझं, सगळ्यात आवडतं एक गाणं? अनुराधाताईंची सगळीच गाणी मला आवडतात, त्यामुळे मला असं सांगताच येणार नाही. पण हा ते बहुत प्यार करते हैं तुमको सनम, ते गाणं माझं खूप आवडतं. त्या साजन चित्रपटामधली सगळीच गाणी अप्रतिम आहेत, म्हणजे एक आपण चॉईसच नाही करू शकत. येस. ओके, सो गिव्हन अ चान्स, मला सांग की तुला तुझ्या हिशोबाने काहीतरी या घरात बदल करता आला एखाद्या गोष्टीचा, तर तू काय बदल करशील? कुठली गोष्ट कुठे ठेवशील, किंवा काय तुझा टच काय देशील या घराला? बापरे, मी आता असा विचार केला नाही खरं म्हणजे. कारण सगळं ते सुरुवातच तिथून केली आहे ना, की सगळ्या गोष्टी कुठे लावायचं हे आधीच ठरवून ठेवलंय. त्यामुळे बदल काय करायचे ह्याचा विचार नाही केला. ओके, बाहेर जाऊया आपण जरा. चालेल. मस्त खरंच चांगलं केलं. हा कलर ना खूप छान वाटतोय, स्काय ब्लू कलर, खरंच चांगला वाटतंय. आणि फ्रेश लुक येतो ना घराला, एक थोडा लाईट कलर असला की. आणि हे कलर सुद्धा आम्ही तिघांनी बसून ठरवलेत की कुठल्या रूमला कुठला कलर द्यायचा. म्हणजे मला गुलाबी कलर फार आवडतो, बेबी पिंक. तर मी म्हणाले की माझ्या रूमला बेबी पिंक देऊया. तर मग तिचं असं होतं की नाही, तुला बेबी पिंक आवडतो ना, मग मी माझ्या रूमला बेबी पिंक देणार. माझ्या आवडीच्या वस्तू तिला करायला फार आवडतात. ओके. म्हणजे इव्हन साखरपुड्याची किंवा आता लग्नाच्या आम्ही जे खरेदी वगैरे करतो, काही बोलतो, डिस्कस करतो, तर ती अच्छा तुला तो रंग आवडतो का, मला नाही आवडत, पण मी तो घालणार कारण तुला आवडतो. किती छान यार, खूप मस्त आहे. सो आपण जरा, मला काय वाटतं माहितीये का, आता आपण अंतराबद्दल इतकं बोललोय, जरा अंतराला व्हिडिओ कॉल करूयात का आपण, बघूया तिचे काय एक्सप्रेशन. ऑफिसमध्ये असेल, मी प्रयत्न करून बघते. चल आपण बाहेरच जाऊया. किती वेळ गेला बनायला हे पूर्ण सगळं इंटेरियर वगैरे, का क्विक झालं? नाही, आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये हे घर खरेदी केलं होतं, गेल्या वर्षी 13 डिसेंबरला ह्याची रजिस्ट्री झाली. आणि त्यानंतर मग तुला तर माहितीये की घर घेतल्यानंतर थोडस जरा ठणठण गोपाल होऊन जातो माणूस. आणि मला इंटिरियर साठी तिच्यावर प्रेशर टाकायचं नव्हतं, मी हळूहळू थोडं. आणि पैशांचं मॅनेजमेंट हे आपण बसूया, अंतराला व्हिडिओ कॉल करूया जरा, सरप्राईज बघूया. आता ती आहे कुठे, म्हणजे ऑफिसलाच असेल आता ह्यावेळेस. मी तिला व्हिडिओ कॉल करून बघते. पैशांचं प्लॅनिंग खूप स्ट्रॉंग लागतं ना, खूप जास्त. पण मी खूप लकी आहे की लग्नाची बेडी संपल्याबरोबर 15 दिवसातच मला अबोली सिरियल, म्हणजे चॅनलनी लगेच मला रिपीट केलं. आणि खूप छान कॅरेक्टर आहे ते पण. प्रतीक्षा लोणकर करत होते आधी, आता मी करते. आणि हिरोची आई आहे, त्यामुळे सीन पण भरपूर असतात, काम पण भरपूर असतं. अगदी. आणि ते रोलिंग असतात ना ग, कारण सगळ्याचं सॉंग आणता येतं, कधी पैशाचं आणता येत आहे, नाही येत तर नाही येत. अगदी. आणि मला इतकं सोपं झालं ना की 4 मिनिटावर माझा सेट आहे आता क्लासिक. पण आता भांडूप लांब पडत असेल इकडनं. हा, पण भांडूपला आता जायची तशी गरज पडत नाही. कधीतरी काही कार्यक्रम असेल किंवा कोणी इन्व्हाइट केलं असेल तरच, नाही तर नाही. ओके, बघूया अंतरा काय करते. हाय अंतरा, खूप मस्त घर आहे. थँक्यू सो मच. कशी आहेस? मी मस्त यार, तू सांग कशी आहेस? बरं, मी आईशी तर काही प्रॉब्लेम नाही, मी आईशी तर गप्पा मारल्यात, पण आता मला जर तुला पण काही प्रश्न विचारू ना. सो मला सांग, हे कसं काय, हे सरप्राईज कसं काय, म्हणजे आईसाठी की बाबा घरच गिफ्ट द्यायचं, कुठून हे करेज आलंय सगळं तुला? मला ऍक्च्युली इट्स बीन फ्यू इयर्स की त्याचा स्ट्रगल मला दिसत होता. शी यूज्ड टू ट्रॅव्हल ऑल द वे फ्रॉम भांडूप टू मीरा रोड ऑलमोस्ट एव्हरी डे, बॅक अँड फोर्थ ऑलमोस्ट 3 to 4 hours लागायचे. आणि शी यूज्ड टू ड्राईव्ह हरसेल्फ. तर त्याच्यामुळे मला तिच्यावरती ऑलवेज जेव्हा पण मला कॉल करायची, शी यूज्ड टू बी सो टायर्ड, स्पेशली नाईट टाइमला. तर मला खूप दया. आमच्या पप्पा मम्मीने आम्हाला ऑलवेज किती सपोर्ट केलाय. दे हॅव मेड शुअर की आम्हाला आमची लाईफ कम्फर्टेबल, यु नो, हे लाईक ऑल द कम्फर्टनेस त्यांनी दिलेला आहे आम्हाला. तर मला असं होतं की आय शुड डू समथिंग फॉर हर टू मेक हर लाईफ इझी. तर म्हणून मग मला होतं की आय हॅव टू बाय अ होम, एस्पेशली फॉर मम्मी, जी मीरा रोड मध्ये असावं. आणि मग that's what I know. I ended up gifting her 2 BHK here in Mira Road. तू पोस्ट पण फार छान लिहिली होतीस अंतरा घरासाठीची. बट यु नो, ॲट द एज ऑफ 28 स्वतःच असं 2 BHK फ्लॅट ही बिलकुल पण सोपी गोष्ट नाहीये. व्हेरी बिग डील यार. म्हणजे डाऊन पेमेंट्स पासून देन मग ते EMIचं चक्र फिरत असतं. नॉट ॲट ऑल इझी, राईट? सो
तुझं प्रिपेरेशन कसं होतं? किती सेव्हिंग्ज म्हणा, कंजूसी, आपल्या स्वतःसाठी काय काय गोष्टी घेण्यात करावं लागतं हे सगळं, राईट? सो हे कधीपासून तू प्लॅनिंग करत होतीस? मी लंडनला आलेले इन 2021 आणि नंतर मग मला जॉब आणि नंतर मला 2022 मध्येच जॉब लागली. सो अ लॉट ऑफ माय फ्रेंड्स दे यूज्ड टू लाईक ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड, लाईक युरोप अँड स्टफ. We need a visa for that, and I always used to feel की नको मला सेव्हिंग्स करायची, especially for my mother and my father and the whole family. So that kind of sacrifice I used to do, but then again मी खूप जास्त मोठे सॅक्रिफाइसेस केले नाही. I used to have some small moments, small celebrations इकडे लंडन मध्ये पण yeah, it took me 2 to 3 years to gather the money down payment साठी. Also मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केला, इमोशनली म्हणा, फायनान्शियली म्हणा. So they have been always there for me. क्या बात, खूप किती छान आहे ना तिने जे आता सांगितलं, की कारण ना थोडंसं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं पैशांच्या बाबतीमध्ये, नाहीतर काय शक्य नाहीये बाबा. बट हे खूप मस्त आहे अंतरा. मी पोस्ट वाचली होती ना ताईची, आणि तू सुद्धा ती शेअर केली होती, मला खूप चांगलं वाटलं, की म्हटलं वाव यार, किती हे छान आहे की तू स्वतःचं घर घेतलंस आणि दॅट टू 50व्या वाढदिवसाला तिला गिफ्ट केलंस. आणि आय गॉट टू नो दॅट यू आर गेटिंग मॅरिड अँड यू आर ऑलरेडी एंगेज. सो कॉंग्रॅच्युलेशन्स त्यासाठी. कधी येणार आहेस परत? फेब्रुवारीमध्ये, लाईक डिसेंबर मध्ये शॉर्ट ट्रिपला येईल, मग फेब्रुवारी मध्ये दिल्लीला. डायरेक्ट लग्नाच्या वेळेस येणार आहे? नाही, डिसेंबर मध्ये येईल शॉपिंग साठी. शॉपिंग साठी ट्रिप. ओके. सो कसं चाललंय युके मध्ये? ऑल गुड. बर्निंग रेट ना खूप जास्त गरम आहे इकडे. ओके ओके, चल ठीक आहे. येस, पण मी ऍक्च्युली म्हणजे मला सांगता आई, सगळं झालं म्हणजे घर झालं, तुम्ही शिफ्ट केलात, तिने छान लिहिलं सोशल मीडियावर, पण एखादी अशी गोष्ट किंवा एक व्यक्त व्हायचं राहतं ना आपल्या माणसाकडे. जर आज मी तुला बोलले की या निमित्तानं अंतराकडे काहीतरी व्यक्त हो, मे बी नोट ऑफ थँक्स किंवा एनिथिंग मनातलं या घरासाठी, या घराबद्दलचं, तर काय अंतराला बोलशील तू आज? आय लव्ह यू. त्या पलीकडे काहीच नाही बोलू शकणार. शॉर्टकट मध्ये नको. हा, म्हणजे मनातलं जे व्यक्त नाही झालीस तू. नाही, आम्ही खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकींना शेअर करतो. मम्मी म्हणजे आम्ही आई मायले की कमी आणि मैत्रिणी जास्त आहोत. इनफॅक्ट तिने जो मुलगा पसंत केला होता त्याच्याबद्दल सुद्धा तिने मला सगळ्यात आधी मला सांगितलं. सो आम्ही सगळ्याच गोष्टी शेअर करतो. म्हणजे असं कुठली फिलिंग नाहीये की मी तिला सांगितली नाहीये. पण तरीही थँक्यू सो मच. खूप म्हणजे तुझ्यासारखी मुलगी जगात प्रत्येक आईच्या पोटी जन्माला येऊ. कारण तू इतका विचार करतेस. किती छान. आपण दोघे एकमेकींना क्रेडिट देत राहणार आहोत का? अरे पण छान आहे, असं होत नाही ना कॉन्व्हर्सेशन. तिकडे राहते ती. आत्ताच्या काळात तुझ्यासारखा विचार करणारी म्हणजे खूप कमी आत्ताचा युथ आहे जो खूप इतका डीपली विचार करतो आई वडिलांबद्दल किंवा घराबद्दल. सो आय लव्ह यू. किती छान. आणि अंतरा, थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आय सी यू सून. परत आली की नक्की भेटू आपण. तिला लग्नाला पण यायला सांग तुझ्या. येणार, नॉट प्रोफेशनली, म्हणजे अगदी घरातली नक्की येणार मी, पाहुणी म्हणून यायचंय तू. येस. आणि मला तुझ्या सासरच्यांबद्दल पण बरंच काही कळलंय. सो मला तिकडे यायला आवडेल. थँक्यू अंतरा. सी यू. ओके. या, सेम हिअर. बाय 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 बाय. किती गोड दिसते. चकुली म्हणतेस का तू? चकुली. ओके. आता तर 1.5 महिना झाला या घरात तुम्ही शिफ्ट झाला, अजून काम सुद्धा चालू आहे घराचं. असं असतं ना की आपल्या प्रत्येकाचं एक काहीतरी घराबद्दलचं स्वप्न असतं, एक ड्रीम होम असतं. मला सांग रसिका, तुझं ड्रीम होम काय आहे? कुठल्या प्रकारचं? म्हणजे मे बी ते वीकेंड प्लेस असेल किंवा एक बंगला असेल किंवा शहराच्या बाहेर एखादं घर असेल, तर असं काही आहे तुझं ड्रीम होमचं? फार्म हाऊस. फार्म हाऊस मला खूप आवडतं. मुळात माझे पप्पा शेतकरी होते. आमच्याकडे भरपूर शेती होती आजोबांच्या काळात. आणि माझं पण शेतीसोबत खूप कनेक्शन आहे. म्हणजे आम्ही लहानपणी खूप दंगा केलेला संत्र्याच्या बागेमध्ये वगैरे. मी नागपूरची असल्यामुळे आमच्याकडे संत्र्याच्या बागा सगळ्यांकडे असतात जवळपास तिथे. तर मला फार्म हाऊस खूप आवडतं. ओके. कारण मुंबई सारख्या इथे या ठिकाणी फार्म हाऊस खूप लांब कुठेतरी तयार करावं लागेल. पण
आहे आता ते चाललंय, त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. Okay, तू बिलीव्ह करतेस मॅनिफेस्टेशनवर वगैरे? Yes. कारण आता सगळेजण त्याबद्दल बोलतात. येस येस येस, नक्कीच. तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवलेत, तुम्ही नेहमी फोकस्ड राहिलात तुमच्या कामाच्या बाबतीत, इकडे तिकडे अगदी डायव्हर्ट होऊ दिलं नाही स्वतःचं लक्ष, डोकं, तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोचता. इतकं बिलीव्ह करतेस तू. मस्त. पण खूप छान घर आहे वन्स अगेन ताई. आणि तू जे म्हणालीस ना फ्रेम्स, त्या मला नक्की बघायला आवडतील तू लावल्यानंतर. मी आल्यानंतर फोटो पाठवेन तुला. पण थँक्यू सो मच की इतकी छान गोष्ट सांगितलीस तू तुझ्याबद्दलची, अंतराबद्दलची आणि या घराबद्दलची. खूप शुभेच्छा. मला मस्त वाटलं इकडे येऊन. थँक्यू सो मच. आणि मला सुद्धा खूप छान वाटलं तू आलीस, आपण छान गप्पा केल्या आणि भेटत राहू परत. नक्कीच. आता चहा पिऊया आपण या घरामध्ये. थँक्यू. थँक्यू.